महाराष्ट्र मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कुरडईची भाजी कशी करायची ते बघतोय। 10 ते 12 कुरडया घेतलेल्या आहेत। त्यांना आता पाण्यात 10 मिनिटं भिजत ठेवणार आहे। 10 मिनिटांसाठी आपण आता झाकून ठेवू। 10 मिनिटांसाठी बघा छान कुरडया भिजली आहेत, तार असे मोकळे होतात। दहा मिनिटाच्या जास्त भिजू नका। हे बघा असं चाळणीमध्ये काढून घेतल्यात कुरडया। पाणी गळत ठेवलेलं आहे, पहा तुम्ही बघू शकता। तेल टाकतोय आपण आता। तेल गरम झालेलं आहे, आता आपण कढीपत्ता टाकतोय। कढीपत्ता, जिरं, मोहरी चांगली तडतडली पाहिजे। आता जिरे टाकतोय, बारीक चिरलेला लसूण, तुम्हाला वाटेल तर तुम्ही लसणाची पेस्ट पण करू शकता। दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले, ते टाकतोय आपण आता। एक मिरची, हिरवी मिरची घेतली बारीक चिरून घेतलेली, ती टाकतोय आपण आता। थोडा चिमूटभर हिंग घेतोय। एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला, सुके मसाले टाकून घेऊ आपण आता। 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडी हळद। चवीनुसार मीठ, थोडं पाणी टाकतोय आपण मसाला शिजायला। चांगलं शिजेपर्यंत थोडं पाणी घेतलंय, 2-3 चमचे। तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला चांगला शिजवून घेऊ। थोडी मसाल्यात कोथिंबीर वापरतोय आपण, नंतर वरती टाकू थोडी। आपण भिजत घातलेल्या कुरडया टाकतोय। हे बघा कसे मोकळे मोकळे तार झाले, तुम्ही बघू शकता। उन्हाळ्यात भाज्या पाहिजे तशा चविष्ट येत नाही। आपली घरातली भाजी पटकन करता येते, तुम्ही नक्की करून बघा। आणि कुरडयांची भाजी कशी झाली मला कमेंट मध्ये सांगा। स्लो गॅस केलेला आहे, आता 5 मिनिटं आपण झाकून ठेवू। 5 मिनिटं झालेले आहेत, आपण हे ताट आता काढून घेऊ आणि वाफेवर शिजण्यासाठी दुसरं ताट ठेवते मी। तर त्याच्यावर थोडं गरम पाणीसाठी पाणी टाकते बघा। तर वाफेवरच ही भाजी आपली आता शिजणार आहे। 5 मिनिटं आपण आता असंच ठेवू। भाजी आपली तयार झालेली आहे, आपण आता काढून घेऊ।
थोडी कोथिंबीर टाकतोय वरून. या आपण गव्हाच्या कुरड्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही अशी भाजी नक्की करून बघा. अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.